शेतकऱ्यांचे सगळे उर्वरित पैसे मिळवून द्यावे। आपण ऑलरेडी हा निर्णय घेतलेला आहे की सिपेन बेरारच्या अंतर्गत जेवढ्या वर्ग 2च्या जमिनी आहेत या सगळ्या वर्ग 1च्या करण्याचा कायदेशीर निर्णय आपण घेतलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे त्यांची का फसवणूक झाली हे देखील आपल्याला तपासावं लागेल, त्याच्याही सूचना मी दिलेल्या आहेत। कारण आपण बघितलं असेल तर जवळपास काही जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, या जिल्ह्यांमध्ये तर आपण जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन 7/12 दिला। वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करून त्यांच्या घरी जाऊन दिला। मग नागपूर जिल्ह्यातही ते केलं आपण, तरी यांना तो 7/12 का मिळाला नाही आणि यांना वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता का अप्लाय करावं लागलं किंवा अशी फसवणूक का झाली हे देखील पाहण्यात येईल। पण भविष्यात हे याकरता घडणार नाही की ऑलरेडी आता वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता कुठलीही ॲप्लिकेशन करावी लागत नाही। सिपेन बेरारच्या म्हणजे जिथे जुनं सिपेन बेरारचा कायदा होता त्या सगळ्या क्षेत्रात सरकारनेच ही जमीन वर्ग 1ची करायची आणि त्यांना द्यायची।